नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर मी आलो आज मित्रांनो आपल्या बीड रेल्वे स्थानकापासून वडवणीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे मित्रांनो, त्या बीड रेल्वे स्थानकापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावरती पुढं आलो. कारण की रेल्वे स्थानकापासून जर पकडलं मित्रांनो, जे आपलं बार्शी नाक्याकडे जाणार जो रोल आहे बिंदुसारा नदी आणि मागच्या साईडला बघितलं त्या ठिकाणी अवघ्या 200 मीटर अंतरावरती या ठिकाणी बिंदुसारा नदीवरला पूल आहे मित्रांनो. ते पण आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे मित्रांनो. या इथपर्यंत जवळपास पूर्ण ट्रॅक टाकण्यात आलेला आहे. जर बघितलं मित्रांनो तर इथून जवळच बिंदुसारा नदीचा पूल आहे मित्रांनो. त्या ठिकाणी रेल्वेचा पूल आहे. त्या ठिकाणी सध्या काम चालू आहे मित्रांनो, भरायचं काम चालू आहे. त्या ठिकाणी जर बघितले एक हायवा ह्या परिसरामध्ये अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम चालू आहे. कारण की ओव्हरऑल जर पकडलं तर बीडपर्यंत पूर्ण रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. कारण की आता उद्या परवा 2 ते 3 दिवसामध्ये बीड नवगण राजुरी ते बीडपर्यंत जे चाचणी होणार आहे, जी फास्ट हायस्पीड चाचणी, ती पण आता या परिसरामध्ये होणार आहे. आणि आपण हा व्हिडिओ मित्रांनो रेल्वे स्थानकापासून ते वडवणीकडे जाणाऱ्या जो रेल्वे मार्ग आहे ते आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू येते. आपण इकडे बघूया, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे पाहू शकतो आपण माझ्या मागच्या साईडला जर बघितलं या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं मित्रांनो हे की या ठिकाणी अशा पद्धतीने पुढं जवळच जर बघितलं रेल्वेचा पूल आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी असे रेल्वेचा जो मेन मार्ग आहे त्या मार्गावरच असे घर आहेत मित्रांनो. या ठिकाणी ते घरं पाडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. पाडण्याचं म्हणजे त्यांचं काय असेल ते करून म्हणजे रेल्वेचं जे असेल ते त्यांचं काय ॲग्रीमेंट असेल काय असेल जे असेल ते करून या ठिकाणी हे काम चालू होईल लवकरच होईल मित्रांनो. समोर पाहतो या ठिकाणी मोठं पोकलेंड उभा आहे आणि हायवा उभा आहे. ते पुढं भरायचं काम अतिशय वेगाने चालू आहे मित्रांनो. पाहतोय आपण या ठिकाणी ट्रॅक पण टाकण्यात आलेले आहे. जे ट्रॅक असतात या ठिकाणी जेवढ्या त्या पुलापर्यंत पुरतील एवढ्या ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊन बघूया संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जो बोगदा आहे वरवटीकडे जाणारा जो रस्ता आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपण बघूया कशा पद्धतीने काम चालू आहे ते. तर आपण आता पुढच्या साईडला चालू आहे मित्रांनो. या ठिकाणी बघतोय मी तुम्हाला गाडीवरती दाखवतो अशा पद्धतीने या ठिकाणी पटरी टाकण्यात आलेली आहे. आणि खालच्या साईडला पाहतो आपण या ठिकाणी पोकलेंड उभा आहे. ते वाट बघते मित्रांनो हायवा कधी येईल आणि त्या हायवामध्ये मटेरियल भरण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे. आपण पाहू शकतो मित्रांनो जमिनीपासून किती उंच हाईटावरती या ठिकाणी ही ट्रॅक टाकण्यात आलेली आहे. खूप असं मटेरियल या ठिकाणी लागलेलं आहे रेल्वे मार्गाला. जर मित्रांनो या ठिकाणी जर मटेरियल बघितलं तर हे मटेरियल पूर्ण नदीमध्ये जे खरीप असते, खरीप म्हणजे आपलं जे डबर म्हणतात ते डबर या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे मित्रांनो. ह्याचा फायदा एकच झाला आपल्याला की मित्रांनो जे आपल्या नदीचं खोलीकरण असते ते या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि या ठिकाणी ते मटेरियल नदीचं खोलीकरण बी झालं ते तर चांगलंच झालं. कारण की पाणी आता या ठिकाणी बिंदुसारा नदीमध्ये पाणी अतिशय जास्त प्रमाणात साचू शकते. आणि इथले आसपासचे जे शेतकरी आहेत मित्रांनो त्या शेतकऱ्यांना चांगलाच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी रेल्वेला जो लागणारा जो भराव आहे तो भराव पण या ठिकाणी ह्यांना कुठं पाहण्याची गरज नाही लागली किंवा कुठं विकत आणण्याची गरज नाही लागली. पण समोरच पाहतो हे कसे 2 हायवा उभा आहेत मित्रांनो. या ठिकाणी उकारण्याचं काम चालू आहे. मित्रांनो या ठिकाणी मी आता जो वरवटीकडे आपल्या पालोन चौकातून जो वरवटी वगैरे या साईडला जो रस्ता जातो मित्रांनो त्या रस्त्यापाशी आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी एक बोगदा बनवण्यात आलेला आहे. त्या बोगद्याचं नाव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असं नाव ह्या ब्रिजचे देण्यात आलेलं आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जो बोगदा या ठिकाणी, हा बोगदा पाहतो आपण अशा तऱ्हेने बीडच्या रेल्वे स्थानकाच्या वर हा बोगदा बनवण्यात आलेला आहे. पालोन चौकातून वरवटीकडे जाणारा जो मार्ग आहे मित्रांनो, त्या मार्गावरती हा बोगदा बनवण्यात आलेला आहे. समोर पाहतो या ठिकाणी पुढे पण अशा पद्धतीने बोगदा आहे आणि पूर्ण मी आता उभा आहे त्या बोगद्यावर उभा आहे मित्रांनो, कारण की या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो एक कशा पद्धतीने या ठिकाणी दादांचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे ते. मित्रांनो पाहू शकतो आपण संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील रेल्वे ब्रिज नरसोबा नगर. मित्रांनो जर बघितलं तर असे बोगद्यांवरती नाव टाकण्यासाठी भाग्य लागतं मित्रांनो. एक म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व मनोज दादा जरांगे पाटील आहेत मित्रांनो, कारण की त्या समाजासाठी जीवाचं रान ना जीवाची पर्वा विचार न करता, कसल्याही आपल्या फॅमिलीचा विचार न करता, ना कसला समाजासाठी पूर्ण झोकून दिलं मित्रांनो. म्हणजे जर बघितलं तर असं काम करण्यासाठी खूप कमी माणसं असतात मित्रांनो प्रत्येक समाजामध्ये. एक समाजासाठी असेल किंवा आपल्या देशासाठी असेल किंवा आपल्या त्या पूर्ण पृथ्वी तलावरती असे खूप कमी माणसं येतात की असे चांगले कामं करून मित्रांनो जातात. तर चांगल्या माणसाला चांगलं म्हणलंच पाहिजे मित्रांनो. आणि काय समाजासाठी जर बघितलं, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चांगलं काम मनोज दादांनी केलेलं आहे. आणि आताच जर बघितलं आपण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येला पूर्ण न्याय देण्यासाठी मित्रांनो मनोज दादांनी चांगला सपोर्ट केलेला आहे त्या पूर्ण संतोष देशमुख यांच्या परिवाराला. तर मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी पुढंच बीडचं रेल्वे स्थानक आहे. हे समोर आपण पाहतो हे बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि मी आहे पालोन चौकाकडे. पालोन चौक ते आपला वरवटीकडे जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण बघितलं या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं की कशा पद्धतीने वडवणीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे बीड रेल्वे स्थानकापासून, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली. तर मित्रांनो मी जो तिथपर्यंत गेलो तिथपर्यंतच त्या साईडला बीड रेल्वे स्थानकापासून ट्रॅक टाकण्यात आलेली आहे. तर लवकरच हे काम पण पूर्ण होईल मित्रांनो, कारण की बीडची आता हायस्पीड चाचणी झाल्यानंतर खालच्या परिसरामध्ये ही पूर्ण रेल्वेची जी निर्मिती कन्स्ट्रक्शनची जी यंत्रणा आहे मित्रांनो, ती आता लवकरच ह्या परिसरामध्ये जाऊ शकते. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा मित्रांनो. कोणाला काही अडचण असेल कोणाला काही अडचण म्हणजे कोणाला काही विचारायचं असेल रेल्वे स्थानकापर्यंत. तोपर्यंत मित्रांनो सर्वांना बाय. लवकर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.